किती मस्त उजेड पडलाय ना, छान ऊन पडलंय, छान वाटतंय. म्हणजे काय आता कोणी जबरदस्ती केली तर ऐकायला लागणार नाही, कोणी डोळा मारताना बघायला लागणार नाही, कोणाला जबरदस्तीचा घास भरवायला लागणार नाही, कारण छान उजेड पडलाय, अंधाराची भीती नाहीये, मस्त वाटतंय. गप्प बस रे, काय बोलतोय? बर बस का, काल एवढी उडत होतीस, आता काय झालं तुला? पप्प्या बिप्प्या घेतल्यास, जवळ येत होतीस. मला बरं नाही वाटत आहे. बरं नाही वाटत आहे? हा बरोबर आहे, कर्माची फळं यालाच म्हणतात. काल असं वागलीस ना माझ्याशी, आता तुझं बरं नाही वाटत. असं काय बोलतोस रे? काल एवढं जेवण करून खाऊ घातलं तुला, वर माझा हात धरून झोपून गेला होतास आणि आता असं बोलतोस माझ्याशी? मजा केली मी, चिल. मला सांग काय झालंय तुला, सांग ना. सर्दी? नाही. ताप? मग काय होतंय सांग. कसं सांगू आता? कसं सांगू म्हणजे तुला नाही सांगायचं, नको सांगू, मला खूप काम आहे. तुला कावळा शिवलाय मग. काय काय कावळा शिवलाय? मग तू बाहेर गेली होतीस का कावळा शोधायला, का कावळा घरात येऊन तुला चोच मारून गेला? म्हणजे ते म्हणतात ना कावळा शिवलाय. असं कोण म्हणतं कावळा शिवलाय? अरे ते बायकांना नाही का, दर महिन्याला बायकांना कावळा शिवतो. शिवतो का? शिवतो? तू काय बोलतेस, मला काही कळत नाही. मला प्लीज. बाजूला बसवतात ना बायकांना. का बसवतात बाजूला कावळा शिवल्यावर? शिवा तू काय बोलतेस? तुझ्या डोक्यात ताप गेलाय का? अरे पागल, मला पिरियड्स आलेत. तुला पिरियड झाले तसं सांग ना मग सरळ सरळ. हे काय सांगतेस, कावळा शिवतो बाजूला, आणि बाजूला कशाला बसायला लागतं? अरे असं कसं सांगणार? सरळ भाषेत सांग ना, मला पिरियड झाले, दॅट्स इट. नाही, मी कुठल्या माणसाला असं सांगितलं नाही कधी. शिवाय खूप नॅचरल आहे, यात लपवण्यासारखं काहीच नाहीये. बायकांच्या जरी गोष्टी असल्या तरी पुरुषांनी समजून घेतल्या पाहिजे त्या. आणि फक्त गोष्टीच नाही तर बायकांची मेंटॅलिटी, तेव्हाची मनस्थिती सुद्धा समजून घेतली पाहिजे. यात काही वावगं नाहीये. तू एवढी ऑकवर्ड का होतीस? वेडीच खरंच, त्यात काय? बरं मला सांग, तुझ्याकडे सॅनिटरी पॅड्स आहेत का? दोनच आहेत. बरं ठीक आहे, मी बघतो, आलोच मी.